हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये श्री थॉट्स मध्ये। मित्रांनो, आपण आताच गोवा सोडलेला आहे आणि गोवा मुंबई हायवे आपण आताच जस्ट कनेक्ट केलेला आहे। आता इथून आपण म्हणजे इथून तरी हायवेची कंडिशन खूप चांगली आहे। तुम्ही आता स्क्रीनवर बघितलं असेल की साधारणपणे म्हणजे आता आमचा एक छोटासा रस्ता चुकला, त्याच्यामुळे एक साधारण 20 किलोमीटर नंतर वगैरे आम्हाला हायवे कनेक्ट झाला। पण ठीक आहे, थोडा गोव्याच्या बाहेर पडल्यानंतर हायवे कनेक्ट झालेला आहे आपल्याला। आणि आता आपण इथून हायवे कंटिन्यू करूयात टुवर्ड्स। आपण आता रत्नागिरीचा मॅप लावलाय, रत्नागिरीपर्यंत जाऊयात आणि मग तिथून पुढे ठरवूयात, कारण की रत्नागिरी इथून पण 200 किलोमीटर दाखवते। सो आपण आता तिथपर्यंत जाऊयात आणि तिथून पुढे मग ठरवूयात। आता आपल्या लेफ्ट साईडला मी आता तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो। येस मित्रांनो, आता हा आपल्याला दिसतोय हायवे। हायवेची कंडिशन तर खूप चांगली आहे आणि हायवेच्याच बाजूला लेफ्ट साईडला तेरेखोल नदी आहे। म्हणजे आपण आता ऑलमोस्ट महाराष्ट्र बॉर्डरच्या खूप जवळ आहोत असं मला वाटतंय। पण एकंदरीत आता तुम्ही स्क्रीनवरती बघताय की हायवेची स्थिती खूप चांगली आहे। जस्ट आता गोव्यातनं निघालो, एक 12-15 किलोमीटर 20 किलोमीटरचा काहीतरी डिस्टन्स आपण आतापर्यंत कव्हर केलंय। आता वाजलेत 10:30, पावणे 11 वाजलेत। सो मी तुम्हाला टाइम अपडेट पण देत राहीन, म्हणजे तुम्हाला ते पण अंदाज येईल की एक किती वेळामध्ये किती आपलं डिस्टन्स कव्हर होतोय ते, म्हणजे प्रत्येक तासाला आपलं किती किलोमीटर कव्हर होतोय हे पण मी तुम्हाला सांगेन। आणि ऑब्व्हियसली आमचे ब्रेक्स वगैरे झाले तर मी ते पण तुम्हाला सांगेनच। पण आता टुवर्ड्स आपण रत्नागिरी चाललोय, पण खूप सुंदर हायवेची कंडिशन आहे। म्हणजे 2 लेन 4 लेनच हायवे आपल्याला दिसतोय, पण चांगला रस्ता आहे आणि थोडं ट्रॅफिक पण थोडं कमी दिसतंय त्या मानाने। पण आता पुढे जाऊन आपल्याला कळेल अजून काय कंडिशन आहे कसं आहे ते। ऑलराइट फ्रेंड्स, फायनली आपण आता गोवा महाराष्ट्र बॉर्डर पास करत आहोत। रत्नागिरी अजून पण 188 किलोमीटर लांब आहे इथून आणि आपण आताच गोवा बॉर्डर पास केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। ऑलमोस्ट 3 ते 4 दिवसानंतर आपण पुन्हा महाराष्ट्रात आलेलो आहोत आणि गोवा मुंबई हायवेवरती आपण आता आहोत। आणि आता इथं आपण बघतोय की रस्त्याची कंडिशन अजूनही चांगली आहे। एक साधारणपणे 30 किलोमीटर आपलं झालेले आहेत, पण एकंदरीत खूप चांगला रस्ता आहे। आता थोडं बऱ्यापैकी ट्रॅफिक वाटते, म्हणजे चेकपोस्ट आला आणि चेकपोस्ट पास करून आपण आता पुढे आलो ना, तर बऱ्यापैकी ट्रॅफिक दिसतंय। पण डोंट वरी, मुव्हिंग ट्रॅफिक आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही। आणि मी मागं पण आपल्या 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा हायवे आहे ना संपूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटचा हायवे, पण आता इथं आपल्याला डांबरी रस्ता दिसतोय, पण पुढे सिमेंटचा रस्ता आहे। सो तो एक चांगला का वाईट आहे मला माहित नाही। आपलं मागं एका व्हिडिओमध्ये पण डिस्कशन झालं होतं की ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे माहिती नाही, पण जे मी म्हणतो ना नेहमी की ह्याच्या सिमेंटचे जे रस्ते असतात ना, त्याच्यावरती जी ग्रिप येत नाही गाडी चालवताना। अरे यार काय करतायत हे। ओके, मी म्हणलं तसं सिमेंटचा रस्ता आलेला आहे आणि जरा फ्लायओव्हर असल्यामुळे इथे 2 ट्रक आजूबाजूला चालले, रस्ता ब्लॉक। हे तर नेहमीची गोष्ट ठरलेली असती, म्हणजे ट्रक ड्रायव्हर्सनी 1 लेन पकडली ना तर कितीतरी ट्रॅफिक क्लीन होऊ शकतं। पण याची जबाबदारी कोण घेणार, ही त्यांनीच स्वतः घ्यायला पाहिजे। एनिवेज, चलो आपण आता कंटिन्यू करू आणि अजून पुढे सांगतो तुम्हाला काय अपडेट्स असतील तर। ऑलराइट फ्रेंड्स, आता आपण सावंतवाडीच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि इथं बऱ्यापैकी रस्त्याचं काम चाललेलं आपल्याला दिसतंय। म्हणजे इथं तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता की सिंगल लेन चालू आहे, म्हणजे एकेरी वाहतूक सुरू आहे। पलीकडच्या रस्त्याचं अजूनही काम चालू आहे, पण ठीक आहे, म्हणजे ट्रॅफिक होत नाहीये, मुव्हिंग आहे आणि रस्ता चांगला आहे, फक्त सिंगल लेन मध्ये येत आहे। आणि आय डोंट नो हायवे वरती स्पीड ब्रेकर का लावले असतील। आणि पण लेफ्ट साईडला आपण बघू शकतो, इकडे आपल्याला गाड्या पण दिसत आहेत, काम चालू आहे। म्हणजे आता इकडे हा डांबरी रस्ता दिसतोय आणि पलीकडे सिमेंटचा रोड आहे, म्हणजे हा पण मे बी इन फ्युचर सिमेंटचा रस्ता होऊ शकतो हा खोदून। परत एकदा आता लेन चेंज करायची आहे आणि लेफ्टने आपण आता परत कंटिन्यू, आता इथून परत पुढे चांगला रस्ता दिसतोय।
बघूयात आता. हो, आंबे बघून आठवलं आपल्याला पण आंबे घ्यायचे आहेत. बघूयात आता आपल्याला कुठं आपण थांबलो तर आपल्याला विचारूयात. चांगले वाटले तर एखादा डझन किंवा एक पेटी आपण घेऊयात. सो आपण आता कुडाळला पोहोचत आहोत मित्रांनो. म्हणजे कुडाळच्या जवळजवळ आता आपण एक 4-5 किलोमीटर पासून हा असा सिंगल रोडच आहे. कारण की लेफ्ट साइडला काम चालू आहे, त्यामुळे राईट साइडनीच वाहतूक सुरू आहे. आणि एक एक तास झाला आपल्याला निघून. 1 तासामध्ये आपण आता 60 किलोमीटरच्या आसपास आलेलो आहोत. कारण की ऑब्विसली त्यातले 20-22 किलोमीटर आपण गोवा सिटीतनं बाहेर पडायलाच आपल्याला तेवढा लागले. आणि पुढचे 30-40 किलोमीटर मधले 10 किलोमीटर तरी आपले असेच गेलेत सिंगल रोड वरती. कारण की हायवेचं काम सुरू आहे. पण ठीक आहे, कंडिशन चांगली आहे रस्त्याची, किंवा वाहतूक पण म्हणजे असं हे आहे, मुव्हिंग आहे, त्यामुळे असं अडकून पडत नाहीये तुम्ही कुठे. पण येस, आपण आता कुडाळला पोहोचलेलो आहोत. साधारणपणे 11:30, 11:15 ते 11:30 वाजलेले आहेत सकाळचे. कंटिन्युअसली डायव्हर्जन्स सुरू आहेत. फायनली आपण आता कुडाळला पोहोचलेलो आहोत. आणि इथूनच ब्रिजच्या खालून मालवणला जायचा रस्ता आहे. मालवण 34 किलोमीटर आहे इथून आतमध्ये. आणि आपण आता कुडाळ शहर पास करत आहोत. रस्त्याची कंडिशन अजूनही ओके म्हणजे व्यवस्थित आहे. फक्त मध्ये मध्ये जे काय छोटे छोटे डायव्हर्जन्स लागले, बट दॅट इज ओके. ते काय एवढे तुम्हाला जास्त प्रॉब्लेमॅटिक म्हणजे जास्त त्रासदायक नाही आहेत. बाकी थ्रू आउट चांगला रस्ता आहे अजून तरी. कुडाळला पोहोचलोय, कुडाळ पास करतोय आपण आता. एक्झॅक्ट टायमिंग 12:10 झालेले आहेत मित्रांनो. आणि आपण आता कणकवलीमध्ये पोहोचलेलो आहोत. म्हणजे कणकवली शहर आपण आता पास करत आहोत. म्हणजे साधारणपणे गोव्यापासून कणकवली पर्यंत आपलं 120-130 किलोमीटर्स कम्प्लीट झालेले आहेत. आणि आपण आता कणकवलीला पोहोचलेलो आहोत. म्हणजे इथपर्यंत जर तुम्हाला हायवेची अपडेट द्यायची झाली ना, तर हायवे चांगला आहे, रस्ता एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे सुरुवातीला जे मी तुम्हाला सांगितलं ना डायव्हर्जन्स लागले होते, त्याच्यानंतर परत कुठंच लागलेले नाहीयेत. म्हणजे कुडाळ पासून ते आता कणकवली पर्यंत एकदम स्ट्रेट क्लिअर हायवे आहे. कुठेही काही डायव्हर्जन्स नाहीत, कुठेही काही डिस्टर्बन्स नाही. आता हा एक कम्प्लीट फ्लायओव्हर आहे की जो संपूर्ण कणकवली सिटीला पास करून पुढे जातो. चलो अजून पुढे जाऊयात आणि पुढचे अपडेट्स पण तुम्हाला सांगत राहील. रत्नागिरी अजून पण 125 किलोमीटर आहे. देवगड 52 किलोमीटर आहे आतमध्ये लेफ्टला. आणि हे आपण आता कणकवली सिटी पास करत आहोत. राजापूर 53 किलोमीटर, रत्नागिरी 110 किलोमीटर. ओके, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो. आपण सिंधुदुर्ग जिल्हा सोडलेला आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात आता आपण प्रवेश केलेला आहे. हार्डली राजापूर अजून 10 किलोमीटर वरती आहे. आणि दुपारचे वाजलेत आय थिंक 12:20 काहीतरी झालेले आहेत. तर हा नेक्स्ट अपडेट होता. आणि आतापर्यंतचा एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर रस्ता एकदम टॉप नॉच आहे. म्हणजे हार्डली एक 70-80 किलोमीटर आम्ही एक पाऊण तासात वगैरे कंप्लीट केलेले आहेत. कंटिन्युअसली हायवे आहे, मध्ये मध्ये छोटे छोटे गावं आहेत, त्यामुळे थोडं स्पीड कमी होतं. पण ठीक आहे, ट्रॅफिक नाहीये रस्त्याला काही जास्त. म्हणजे जरी गावं आली तरी तिथं काही जास्त आपल्याला स्टॉपेज नाहीयेत, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित राईड सुरू आहे. आणि राजापूर आता ऑलमोस्ट 10 किलोमीटर वगैरे आहे. आणि आपण फायनली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आपण जस्ट आत्ताच सोडला. चलो पुढे कंटिन्यू करूयात. आता दुपारचे वाजलेत 2 मित्रांनो आणि आपण आता लांजाला पोहोचलेलो आहे. म्हणजे गोव्यापासून साधारणपणे एक 200 किलोमीटरच्या आसपास आपलं आता रनिंग झालेलं आहे. आणि आपण आता लांजाला पोहोचलोय. तर लांजापर्यंत हायवे चांगला आहे. आता तुम्ही स्क्रीनवरती पण बघताय. लांजापासून म्हणजे मी जोपर्यंत ऐकलं होतं तेच मला आता
दिसतंय तसंच की लांज्यापासून रत्नागिरी पर्यंत आता असाच रस्ता आहे, कमी जास्त. आता बघूयात अजून पुढे पुढे काय अपडेट आहे. पण आता इथं लांज्यात पोहोचलोय, इथं तरी रस्त्याची कंडिशन जरा डामाडौलच आहे. फ्लायओव्हरचं काम चालू आहे, म्हणजे जसं आपल्याला मागं आपण गोष्टी बघितल्या होत्या ना, की कुठलंही एखादं शहर आलं, गाव आलं की त्याला फ्लायओव्हर आहे आणि पूर्ण बायपास करून आपल्याला जाता येतं. तर तसंच लांजाला सुद्धा दिसतंय. सो ठीक आहे, बघूयात आता पुढे काय अजून कंडिशन आहे. पण माझ्या माहितीनुसार तरी लांज्यापासून ते रत्नागिरी पर्यंत असाच रस्ता आहे, म्हणजे ऑलमोस्ट एक 20-25 किलोमीटरचा पॅच का 30-1 किलोमीटरचा पॅच असाच आहे. तर ते पण मी तुम्हाला अपडेट देईनच. लांजा सोडल्यानंतर साधारणपणे एक 4-5 किलोमीटरचा चांगला रस्ता आहे मित्रांनो, आणि त्यानंतर परत असाच आपल्याला रस्ता पाहायला मिळतोय. म्हणजे बऱ्यापैकी रस्त्याचं काम सुरूच आहे, परंतु रत्नागिरी पर्यंत हा असाच रस्ता आहे आय थिंक. त्यामुळं इथं ह्या पॅच मध्ये, म्हणजे मी मागं पण माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लांज्यापासून संगमेश्वर पर्यंतचा पॅच मध्ये कंटिन्युअसली कामं चालूच आहेत. तो काय रस्ता कम्प्लीट झालेला नाहीच आहे, पण इथंही तशीच कंडिशन दिसतीये. आणि हा तर सिंगल रोडच आहे ऑब्व्हियसली. त्यामुळे आता बघूयात अजून असा रस्ता किती वेळ आहे, तर तो पण अपडेट मी देतोच तुम्हाला. अशीच काहीशी अवस्था आहे रस्त्याची. म्हणजे मध्ये आता एक 3-4 किलोमीटरचा पॅच चांगला होता, पण परत आता असाच एक खराब रस्ता आहे बऱ्यापैकी. म्हणजे मी म्हणलं तसं लांज्यापासून ते रत्नागिरी संगमेश्वर पर्यंत असाच रस्त्याची कंडिशन आहे. जर तुम्ही मॅप वरती टाकलत ना, तर ऑब्व्हियसली मॅप तुम्हाला दुसरे कुठले तरी रस्ते दाखवतो की जे आजूबाजूनी जातात कुठून तरी. पण मी तरी सध्या तरी ते रस्ते प्रेफर करत नाहीये, कारण की मला हायवेनीच जायचंय आणि मला हायवेचेच रस्त्याची काय कंडिशन आहे ना ते बघायचंय, किंवा त्या गोष्टीच तुम्हाला अपडेट द्यायचंय. त्यामुळे आता मी हायवेनीच कंटिन्यू केलेलं आहे. आता इथं बघा, इथं परत आपल्याला चांगला रस्ता बघायला मिळतोय. आता बघूयात अजून असं किती वेळ होते ते मी तुम्हाला अपडेट देत राहीन पुढे पुढे. कॉन्स्टंटली असाच रस्ता आहे मित्रांनो. आत्ताच जस्ट 2 मिनिटापूर्वी रत्नागिरी सिटीसाठी फाटा आला होता आणि आपण आता हायवे परत कंटिन्यू केलेला आहे. म्हणजे टुवर्ड्स रत्नागिरी पण आपण जाऊ शकलो असतो, पण सिटीत जाऊन परत बाहेर येण्यात काय पॉईंट नव्हता. आता हा हायवे जो आहे तो बायपास करून जातोय रत्नागिरी सिटीला, का तो रत्नागिरी सिटीतूनच जातोय हे आता आपण पुढे जाऊन पाहूयात. पण मागे एक फाटा आला होता की जो रत्नागिरी सिटीकडे घेऊन चालला होता. आता बघूयात पुढे काय रस्त्याची कंडिशन आहे. आणि इथं मग बऱ्यापैकी आपल्याला हॉटेल्स वगैरे पण आता जास्त दिसायला लागलेत. म्हणजे साधारणपणे रत्नागिरी सिटी इथून पण 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे असा माझा अंदाज आहे. ऑलराईट फ्रेंड्स, आता फायनली गुगल मॅपचा आपण ऐकून हायवे सोडून थोडं आतमध्ये आलेलो आहोत. म्हणजे नेवळी फाट्यावरून आपण लेफ्ट घेऊन टुवर्ड्स गणपतीपुळे आलो. गणपतीपुळ्याचा जो रस्ता येतो आणि तिथून परत एका फाट्यावरून राईट घेतलेला आहे आणि आता थेट आपल्याला आय थिंक हा रस्ता संगमेश्वर पाशी नेऊन सोडणार आहे. म्हणजे तेवढा पूर्ण हायवे स्किप करावाच लागतो, कारण की खूपच जबरदस्त असं काम चालू आहे रस्त्याचं. त्याच्यामुळं तिथून जाणं पॉसिबलच नाहीये. म्हणजे पूर्ण तो एक 20-1 किलोमीटरचा आय थिंक पॅच आहे, तो तसाच रस्ता खराब आहे. त्यामुळं जे गुगल मॅप सांगाल ना तसंच तुम्ही आतूनच या रोडनी. म्हणजे तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय की खूप सुंदर रस्ता आहे. जरा इकडे पाऊस वगैरे पडून गेलेला आहे त्यामुळे ग्रीनरी दिसतीये चांगली, आणि ट्रॅफिकचा तर काही संबंधच नाहीये. म्हणजे दूर दूरपर्यंत तुम्हाला गाडी दिसणारच नाही आणि रस्त्याची कंडिशन चांगली असल्यामुळे तुम्ही इझिली इथून जाऊ शकता. म्हणजे चिपळूण अजून पण आय थिंक 64-65 किलोमीटर आहे इथून, आणि संगमेश्वर 12-15 किलोमीटर आहे. सो चलो, आता हा एक्झॅक्ट रस्ता हायवेला कुठं कनेक्ट करतोय ना ते मी पुढे तुम्हाला दाखवतो. व्हॉट अ वंडरफुल लोकेशन. किती सुंदर असा नजारा आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. कम्प्लीट ग्रीनरी आहे. मी आता म्हणलं तसं आय थिंक मागच्या 1-2 आठवड्यामध्ये इकडे जोरदार पाऊस पडून गेलाय, त्यामुळे ही आपल्याला सगळी ग्रीनरी पाहायला मिळते. खूप छान आणि सुंदर असा नजारा. ऑलराईट फ्रेंड्स, आपण आता
इथं परत एकदा हायवे कनेक्ट केलेला आहे. म्हणजे तो मध्ये जो मी तुम्हाला सांगितलं ना, गुगल मॅप तुम्हाला जो एक पॅच दाखवतो, तो साधारणपणे एक 12-15 किलोमीटरचा पॅच आहे. त्याच्यानंतर परत तुम्ही इथं हायवे कनेक्ट करता आणि हे ऑलमोस्ट आता आपण संगमेश्वरच्या इथंच आहोत. तर संगमेश्वर पासून आता पुढे परत चांगला हायवे आहे. तर आता बघूयात, अजून आता हा एक काहीतरी 5-7 किलोमीटरचा असाच पॅच असणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला चांगला हायवे पाहायला मिळेल. आपण आता संगमेश्वरला पोहोचलेलो आहोत मित्रांनो. म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं तसं, लांज्यापासून संगमेश्वर पर्यंत कंटिन्युअसली हायवेचं काम सुरूच आहे. कंटिन्युअसली डायव्हर्जन्स आहेत, कंटिन्युअसली तुम्हाला लेन चेंज करायची आहे. त्याच्यानंतर संगमेश्वर मध्ये पण आता ट्रॅफिक पण बऱ्यापैकी होतं, म्हणजे रस्ता खराब असल्यामुळं. आणि आता संगमेश्वर जस्ट आपण आता पास करत आहोत आणि आता इथं सिंगल रोड हा डांबरी चांगला दिसतोय आणि पुढे आय थिंक 2-5 किलोमीटर वरतीच आपला परत हायवे चालू होतो आणि तिथून मग थ्रू आउट चांगलाच हायवे आहे. तर अशी एकंदरीत संगमेश्वर पर्यंतच्या रस्त्याची कंडिशन आहे. ऑल राईट फ्रेंड्स, आपण आता महाडला पोहोचलेलो आहोत. मी आता मध्ये जास्त शूट केलं नाही, कारण की मी तो पॅच बऱ्याच वेळेला दाखवलेला आहे, तो रस्ता बऱ्याच वेळेला दाखवलेला आहे. आणि आता फक्त एकच अपडेट द्यायची आहे तुम्हाला, की संगमेश्वर सोडून आल्यानंतर आहे ना, तिथून थ्रू आउट कंटिन्यू चांगला हायवे आहे. आम्ही आता महाड जस्ट पास करतोय आता आणि एक तुरळक अशी छोटीशी पावसाच्या काही सरी तुम्हाला आपल्या डॅशबोर्ड वरती दिसत असतील. सो एक बारीक छोटासा पाऊस पडून गेला इथे आता आणि ऊन पण आहे आणि उन्हात पाऊस पडलाय. सो असं काहीच एकंदरीत वातावरण आहे. आणि हा एक संपूर्ण आपण गोवा टू पुणेचा एक रोड ट्रिपचा व्हिडिओ बनवत आहोत. आता बाकी पुढचा तुम्हाला रस्ता माहितीच आहे, त्यामुळे ते काय दाखवत नाही आता जास्त. सो आता मी आपला व्हिडिओ आपला इथंच एंड करतो. कोणत्याही कारणास्तव तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असेल, असे हायवेच्या रस्त्याच्या माहितीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील, तर ते फक्त तुम्हाला श्री थॉट्स वरच पाहायला मिळतील. सो नक्की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. आपले 1000 पार झालेले आहेत. आता आपलं नेक्स्ट टार्गेट आहे 5000चं. सो लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये, फॅमिलीमध्ये आपला चॅनल, आपला व्हिडिओची लिंक शेअर करा. ओके, टाटा, बाय बाय.